विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतील विशेष मुलांबरोबर होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचं या उत्सवाचं हे 19वे वर्ष होतं। सर्वप्रथम होळीचं दहन करून मराठी आणि हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर इको फ्रेंडली रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी होळीचा अद्वितीय आनंद साजरा केला। विशेष मुलांना देखील आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही होळी म्हणजे एक थेरपी मानली जाते। या विद्यार्थ्यांबरोबर साजरा केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होतं, असं अभिजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। अभिजित चव्हाण यांनी यावेळी शाळेच्या प्राचार्य अर्चना शेट्टे आणि ठाणे महानगरपालिकेचेही विशेष आभार मानले। यावेळी समीर, कलाकार सचिन भांगरे, सायली सावंत, लता चोपा तसंच विठाई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी कलाकार सचिन भांगरे, प्राचार्य अर्चना शेट्टे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपणा सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे, ती टाळायचीच नाही आहे। पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे। आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत। मला सर्वांना होळीच्या शुभेच्छा।